शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजप सरकारने केली आहे, पण या घोषणेनंतरही अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत। त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार याबाबत संभ्रम कायम आहे। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आलंय। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने केली आहे, पण काही निकषांच्या आधारे ही कर्जमाफी देण्याचे संकेत सरकारने दिलेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीफार गोंधळाची परिस्थिती आहे। आयकर भरणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं समजतंय, तर नेमकी किती एकर शेती असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार हा एक प्रश्न आहे। ठराविक रकमेपेक्षा जास्त शेती उत्पन्न असेल तर माफी मिळणार नाही असं सांगितलं जातंय। मात्र कर्जमाफी देताना एकरची मर्यादा असणार नाही, तसंच मुख्यमंत्र्यांनी तत्वतः जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय। शुद्ध मराठीमध्ये बोललो तरीही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही खूप मोठी संधी देताय की मला जे म्हणायचं आहे त्याची स्पष्टता करण्यासाठी। सरसकटचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की सगळ्यांना कर्जमाफी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 जूनला पहाटे 5 एकरपर्यंतची कर्जमाफी घोषित केली। त्याच वेळेला विषय असा आला होता की बाबा मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्यामध्ये एकरेजमध्ये 15 एकर 20 एकर असतं, पण उत्पन्न तेवढं नसतं, आणि त्यामुळे आपण जर 5 एकरचं लिमिट घातलं तर फार मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी कव्हर होणार नाही, आणि तो जास्त एलिजिबल आहे, तो जास्त अडचणीत आहे। दरम्यान कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी नवीन पीक कर्ज मिळणार का हा देखील प्रश्नच आहे। बँकांना अद्याप सरकारकडून काहीही सूचना आलेल्या नसल्यानं खरीपाचं कर्ज वाटप करण्यात अडचणी येणार आहेत। आता आमच्याकडे 28,220 शेतकरी 5 एकराच्या आतले थकबाकीदार शेतकऱ्याची जिल्हा बँकेकडच्या संख्या आहे, आणि जवळजवळ त्यांची जी 251 कोटी रुपयाची थकबाकीची रक्कम आहे। ही रक्कम आली की त्याला लगेच आम्ही कर्जपुरवठा करू। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे 30,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। त्यामुळे आता राज्य सरकार हा निधी नेमका कसा उभा करणार हा देखील मोठा प्रश्न आहे। हा निधी उभा करण्यासाठी नवीन कर्ज काढणं, सरकारी जमिनी भाडेपट्ट्यानं देणं, दुष्काळ कर वसुली सुरूच ठेवणं आणि पेट्रोलवर अधिभार लावणं असे 3-4 पर्याय सरकारपुढे आहेत। त्याशिवाय विकास कामांना कात्री लावण्याची वेळही सरकारवर येणार आहे। त्यामुळे आता सरकार हे आव्हान कसं पेलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।